चाळवा चाळव. लेखक डॉक्टर नरूभाऊ कदम. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. पटांगण. अंगण म्हटलं की मराठी माणसाला एक वेगळीच आपुलकी जाणवायला लागते. गावकुसातून राहणाऱ्या माणसांना घरासमोर अंगण असेल तर एक वेगळंच समाधान लाभतं. गाव सोडून मुंबईत आलेल्या या चाकरमान्यांची अंगणाची ही हौस काही अंशी का होईना भागवायचं काम चाळीतली ही पटांगणं करत होती. पटासारखे मांडलेले अंगण म्हणजे पटांगण. पटांगणाची अशी सहज सोपी व्याख्या मीच केलीये. भाषाशास्त्राच्या दृष्टीने ही व्याख्या चूक की बरोबर या भानगडीत तुम्हीही पडणार नाही हे मला चांगलेच माहितीये. मित्रांनो, मुंबईने लोकांना इतर काही शिकवले असेल किंवा नसेल, पण कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करायचा हे नक्की शिकवले. चाळीच्या इतर भागांचा मल्टीपर्पज यूज करताना अनेक गमतीजमती घडत होत्या, तशाच अनेक गमतीदार गोष्टी पटांगणाचा मल्टीपर्पज यूज करताना घडत होत्या. या पटांगणात घडणाऱ्या भानगडी जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक आहात हे मी जाणतो. आत्तापर्यंत चाळीतल्या प्रत्येक भागातल्या भानगडी तुम्ही मोठ्या चवीने वाचल्या आहेत. अहो, लपवायचं काय त्याच्यात? मंडळी, चाळीतला कोपरान कोपरा आणि चाळीत दिसणारी प्रत्येक जागा ही अनेक किस्स्यांनी मालामाल आहे. त्याला हे पटांगण कसं अपवाद असणार? खरं तर चाळीला पटांगण असणं ही फार भाग्याची गोष्ट होती. प्रत्येक चाळीच्या नशिबी हे भाग्य होतच असं काही नाही. या पटांगण असलेल्या चाळींचं वर्णन करताना त्यांना उपमा द्यायची झाली तर ती नऊवारी साडी नेसून नट्टापट्टा केलेल्या ललनेची देता येईल. व्यवस्थित झाडलोट करून एखाद्या समारंभासाठी नीटनेटकं सजवलेलं पटांगण हे नऊवारी काष्टा नेसून, लग्नासाठी अंगभर दागिने लेवून, डोक्यात मस्तपैकी मोगऱ्याचा गजरा बांधून, त्या गजऱ्यावर शेवंतीची वेणी माळून, त्यावर केवड्याचं पान खोचून लग्नाला जायला नटलेल्या ललनेसारखं दिसत असे. मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांची नटण्याची पद्धत अशी होती बरं का. तर तीच चाळ झाडलोट न करता इतर अन्य वेळी वर उल्लेखलेली नटवी यौवना सकाळी पाणी भरण्यावरून झालेल्या भांडणानंतर विस्कटलेले केस डोक्यावर तसेच ठेवून घरात नेसण्याच्या पटकुरावर जशी दिसेल तशी दिसत असे. थोडक्यात आपल्या चाळीला असलेल्या छानशा पटांगणाचा अभिमान सांगण्याचे दिवस फारच कमी असत. सणासुदीला किंवा चाळीत एखादा कार्यक्रम असेल तेव्हाच या पटांगणाची झाडलोट होत असे. अर्थात सगळ्याच चाळींना हे वर्णन शब्दशः लागू झालं नाही, तरी ऐसपैस पटांगण असलेल्या चाळी या सर्वसाधारणपणे अशाच दिसत. अर्थात प्रत्येक चाळीला पटांगण ही सोय परवडणारी नव्हती. मुळात मुंबईतली जागेची अडचण ही चाळींच्या निर्मितीच्या आधीपासूनच आहे. हाती उपलब्ध असलेल्या छोट्या मोठ्या जागेत चाळ उभी करताना शिल्लक राहिलेल्या जागेला पटांगण असं नाव देऊन मालक मोकळा होत असे. त्यातूनही काही चाळींची रचना मात्र अत्यंत सुबकतेने विचारपूर्वक केलेली लक्षात येते. मध्ये मोकळी सोडलेली जागा, त्याच्या 3 किंवा 4ही बाजूने उभी चाळ, अशी रचना असलेली चाळ झाडलोट केल्यावर पृथ्वीवरच्या स्वर्गासम भासत असे. आता तुम्ही म्हणाल, प्रत्येक वाक्याला हे झाडलोटीचं पालुपद कशाला लावताय? मंडळी, ब्रिटिशांच्या राजवटीत मुंबईचे रस्ते रोजच्या रोज पाण्याने धुवून स्वच्छ केले जात असले तरी पाण्याच्या टंचाईमुळे थोडक्या पाण्यात भागवायची सवय लागलेल्या या चाळकऱ्यांना चाळीची साफसफाई करायला पाणी कुठं हो मिळणार? त्यामुळे चाळीतल्या कळकट मळकट माणसांसारखं पटांगणही कळकट मळकटच असे. सणासुदीला साथी हात बढाना असं करत वटणात ठेवलेल्या पिंपातून पाणी चोरून ही साफसफाई चालत असे. त्यामुळे या पटांगणांना पाणी लागण्याचं भाग्य फार कमी वेळा लाभत असे. इतर वेळी घाणीचं साम्राज्य असणारी ही पटांगणं सणासुदीला वेगळाच साज घेऊन यायची. त्यावेळेस त्यांचा रुबाब पाहण्यासारखा असे. चारी बाजूंनी सोडलेली दिव्यांची तोरणं, क्वचित प्रसंगी सोडलेल्या झेंडूच्या माळा, प्रसंगानुरूप क्वचित प्रसंगी अंथरलेली जाजमं या जागेला एखाद्या महालाचं रूप देऊन जात असत.
होळी, दिवाळी, रंगपंचमी, गणेशोत्सव, दहीहंडी या दिवसात पटांगणात निर्धास्तपणे लोळलं तरी चालत असे, इतकी स्वच्छता तिथं पाळली जात असे. या पटांगणात अनेक गोष्टी सामावल्या जात होत्या. चाळीतला सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, होळी, रंगपंचमी, झेंडावंदन इतकंच काय सार्वजनिक पूजा इत्यादी सगळे कार्यक्रम चाळीच्या या पटांगणातच साजरे केले जात होते. त्या काळात बहुतांशी लग्न ही घरापुढे लावली जात असत. हॉलमध्ये लग्न करायचं फॅड तोपर्यंत मुंबईकरांच्या डोक्यात शिरलं नव्हतं. मुंबईत तेव्हा जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच हॉल होते. देशावरच्या चाळकरूचं लग्न गावाकडेच होत असे. एखाद्या चाकरमान्याने मुंबईत लग्न केलं तर ते लग्न चाळीच्या या पटांगणातच होत असे. सकाळपासून कोकलणारा लाऊडस्पीकर 10 वेळा "ग बाई बाई येणार साजण माझा" याची अख्ख्या चाळीला आठवण करून देत असे. चाळीतल्या ताईंचे भाऊराय "गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी" या तालावर ताईला चिडवण्याचा आनंद उपभोगत असत. या ताईकडे आपलं प्रेम कधीच व्यक्त न करू शकलेला मजनू "कोई जब तुम्हारा हृदय तोड दे" हे गाणं लागलं की मोठ्या अपेक्षेने लग्नघराच्या समोरून फेरी मारून नवरीकडे पाहून आपल्या मनातल्या भावना पोहोचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असे. लग्न लागताना तारसप्तकात गायल्या जाणाऱ्या मंगलाष्टका ऐकणाऱ्यांच्या कानाचा छेद घेऊन जात असत. लग्नानंतर पुकारले जाणारे आहेर ऐकायला अख्खी चाळ सरसावून बसत असे. कोण किती आहेर देतो यांच्यावर सगळ्यांचं बारीक लक्ष असे. आजूबाजूच्या लोकांची दानं जोखण्याची आयती संधी कोणालाही गमवायची नव्हती. त्यानंतर यजमानांची जेवणाची विनंती आली की पटांगणातला मंडप ओसंडून वाहू लागे. मग ताईचा माजी प्रियकर जेवणाच्या पंक्तीत भात वाढताना दिसे. तर ताईचे छोटे भाऊ एकाच पाहुण्याला एका मागोमाग एक पाण्याचे ग्लास देताना पाहुण्याला त्याच पाण्याने अंघोळही घालत. चाळीतल्या लोकांना स्वच्छतेचं महत्त्व अजून लक्षात आलं नव्हतं. गावाकडे घरातला कचरा लोटून झाला की घराच्या मागे असलेल्या उकिरड्यांवर टाकायची सवय लागलेल्या लोकांना चाळीचा पटांगण म्हणजे मोठा उकिरडाच वाटत असे. त्यामुळे वरच्या माळ्यांवर राहणाऱ्या लोकांना अजिबात कष्ट न घेता घरातून बसल्या जागेवरून घरातला कचरा टाकण्याचं सोयीचं ठिकाणही हे पटांगणच होतं. घरातला गोळा केलेला कचरा डायरेक्ट व्हरांड्यात येऊन खाली न बघताच पटांगणात टाकला जाई. त्यात सगळ्याच गोष्टी असत. घरातल्या सुक्या कचऱ्याबरोबर ताटातलं खरकटं, शिल्लक राहिलेलं जेवण, मटणाची हाडं या सगळ्यांचा अभिषेक पटांगणातून जाणाऱ्यांना कधी ना कधी होत असे. तुळशीच्या पाण्याचा अभिषेक परवडला, पण तोंडातले तंबाखूचे तोबरे, दात चमकावून झाल्यानंतर व्हरांड्यातून मारलेली मशेरीची पिंक, शिल्लक राहिलेले कोरड्यास म्हणजे कालवण या गोष्टींचा अभिषेक सर्रास खालून जाणाऱ्याला होत असे. मुख्य म्हणजे याचं कोणालाही वैषम्य वाटत नव्हतं. वरून खाली कचरा, पिंक इत्यादी गोष्टी टाकणाऱ्या लोकांची चपळाई काय वर्णावी? ही माणसं या सगळ्या गोष्टी चित्त्यापेक्षा जास्त चपळाईने करत असत. त्यामुळे खाली कोणाच्या अंगावर कचरा पडला तरी त्याला हा कचरा कुठून आला आहे त्याला आयुष्यात कधी समजत नसे. घरातल्या न संपणाऱ्या कामांमुळे चाळीतल्या बाळगोपाळांना शौचालयाला जाण्याची सवय अंमल उशिराच लावली जात असे. ही सवय लागेपर्यंत घरात निर्माण झालेली पेपरची रद्दी सकाळी या पोट्ट्यांच्या कामी येत असे. वर्तमानपत्रावर बालकांनी काढलेले नक्षी सकट हे कागदही सरसकट पटांगणाची शोभा वाढवत असत. शौचालयांवर रोज होणाऱ्या अत्याचाराने तीही बऱ्याचदा राम म्हणत. त्यातून बाहेर पडणारं सोनं तेही इथंच मुक्तांगाने वाहत असे. अशा प्रकारचं पटांगण असण्यापेक्षा नसलेलं चांगलं, असं चाळीत राहणाऱ्या चाळकरोला अनेकदा वाटत असे. भीक नको पण कुत्रावर, म्हणजे पटांगण नको पण घाणावर, असं म्हणण्याची वेळ यांना अनेकदा येत असे.
या सगळ्या गोष्टींना सगळेच समान जबाबदार असल्याने कोणीही कोणाला बोलायच्या भानगडीत पडत नसे. असं असलं तरीही चाळीत असणारा सफाई कामगार रोजच्या रोज ही घाण साफ करून जात असे. एवढं घाणीचं साम्राज्य असलं तरी चाळीच्या या पटांगणाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जात असे. पाऊस नसताना या पटांगणात चाळीतले अनेक बिछाने लागत. रात्री शिळोप्याच्या गप्पा मारत बैठकीच्या गायातली मंडळी इथंच झोपत. चाळीतला टवाळ कंपू पत्ते कुटत इतरांच्या कुचाळक्या करत उशिरापर्यंत इथंच टाइमपास करत असे. क्वचित कोणी एखादं पुस्तक वाचत बसलेला असे. त्यात एखादा रसिक आपल्या उशाला ट्रान्झिस्टर लावून मोठ्या आवाजात विविध भारतीची गाणी ऐकत असे. या रेडिओचा आवाज एवढा मोठा असे की अख्ख्या चाळीला विविध भारती ऐकता येत असे. या गाण्याची सगळ्यांना एवढी सवय लागली होती की एखाद्या दिवशी ट्रान्झिस्टर बंद असला तर कोणी ना कोणी हमखास त्याला "अरे भावड्या, विविध भारती लाव ना" असा सरळ सरळ आदेश देत असे. समस्त चाळीने याच पटांगणात डोंबारी, मदारी यांचे अनेक खेळ बघितले आहेत. "हे जमुरे, खेल दिखाएगा?" या प्रश्नांची उत्तरं ऐकत निरनिराळ्या अँगलने दुनिया पाहिली आहे. जमुऱ्याच्या मालकांनी दाखवलेल्या जादूने प्रभावित होऊन खिशात हात घालून त्यांच्या ताटात दाण टाकलं आहे. 4 बांबूंवर ताणून बांधलेल्या रश्शीवरून चालणाऱ्या लहान पोरीबरोबर पोटाची खळगी भरण्यासाठी चिमुकल्या पोरांना बांबूच्या वर बांधून खेळ करणाऱ्या कोल्हाट्यांचं कसब बघताना घरात शिल्लक भाकर तुकडा त्यांच्या झोळीत टाकलाय. नवरा बायकोतील भांडणं विस्तृतपणे उलगडून दाखवणारा माकडवाल्यांच्या माकडाचा खेळ लहान पोरांना घरातली भांडणं का होतात यांची माहिती देऊन जायचा. दरवेशाच्या अस्वलाला काडी टोचते का ते बघण्यासाठी अस्वलाच्या मागे दबा धरून बसून राहायचं. पण काडी टोचली आणि अस्वलाने मागे आपल्यावर झडप घातली तर काय करायचं? या भयाने काडी शेवटपर्यंत हातातच राहत असे. नागपंचमीला येणाऱ्या गारुड्याच्या बिनेच्या तालावर डोलणाऱ्या नागांना याच पटांगणात दूध पाजायची चढाओढ लागत असे. बुधवार, शुक्रवार, रविवार असे वष्टाचे वार पाहून येणाऱ्या कोळणीकडून याच पटांगणात मासे विकत घेतले आहेत. त्या काळी घरातल्या पितळेच्या भांड्यांना कलही लावण्याचा मोठा उत्सव असे. 3-4 महिन्यातून एकदा कलहीवाल्याची फेरी प्रत्येक चाळीत असे. त्यांच्या आगमनाबरोबर घरातली सगळी पितळेची भांडी कलईला याच पटांगणात पोहोचत. भाजलेल्या राळेचा वास नाकात भरून ठेवत चाळीतली पोरं दिवसभर त्यांच्या भोवती कोंडाळ्या करून उभं राहत. जुन्या कपड्यांवर नवीन भांडी घेणं हा बायकांचा जुना छंद. दर महिन्याला येणाऱ्या या बोहारणीला जुने कपडे देऊन याच पटांगणात बायकांनी नवीन भांडी घेतली आहेत. गणेशोत्सव म्हणा किंवा चाळीची सार्वजनिक पूजा म्हणा, त्यात सादर होणारे सिनेमे आणि इतर कार्यक्रम पाहण्यासाठी संध्याकाळपासून जागा पकडून बसायला काय मजा होती ते चाळीच्या पटांगणात गेल्यानंतरच कळतं. सिनेमा सुरू असताना मधूनच प्रेक्षकांना चिरत जाणारी भली मोठी घूस हास्याचे कारंजे उडवून जात असे. चाळीत लाची विकायला येणाऱ्याकडून लाचीचं घड्याळ, मिशी असे अनेक आयटम बनवून घेऊन मिरवत मिरवत चवीने खात इथली पोरं चाळीत येणाऱ्या बायोस्कोपमध्ये सिनेमा बघत होती. लाची म्हणजे भारतात मिळणारं सगळ्यात जुनं शुगर कॅन्डी चॉकलेट. चाळीतल्या पोरांना खेळायचं हक्काचं मैदान हे चाळीचं पटांगणच होतं. रोजच्या रोज निर्माण होणाऱ्या या कचऱ्यामध्ये खेळत खेळतच चाळीतली मुलं लहानाची मोठी झाली. इथेच त्यांचे अनेक खेळ चालत असत. स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी क्रिकेट, पाऊस भुरभुरत असताना फुटबॉल, व्हॉलीबॉल, दसरा दिवाळीच्या रात्री आट्यापाट्या, कबड्डी, भर पावसात तारेचा रुपवणी हा खेळ, असे एक ना अनेक खेळ या पटांगणात चालत. पटांगणाच्या एका कोपऱ्यात गोणपाट बांधून आडोसा केलेला असे. या आडोशात 1 किंवा 2 कॅरम असत. कॅरमवर दिवसभर एक लाईट सोडलेला असे. दिवसाच्या आणि रात्रीच्या कोणत्याही प्रहराला या कॅरमवर मुलांचा घोळका असे. एकापेक्षा एक सरस डाव या बोर्डावर पाहायला मिळत.
पोरांच्या खेळण्यातल्या गोट्या, भोवरे, विट्टी, चेंडू अनेकदा चाळीच्या घाणीत मनसोक्त लोळून येत असे. तिथेच पडलेल्या एखाद्या पोतेऱ्याला घाणीतून काढलेलं खेळणं पुसलं की त्यांच्या दृष्टीनं ते स्वच्छ होत असे. या घाणीत गेलेला बॉल बाहेर काढून 2-4 वेळा जमिनीवर किंवा भिंतीवर आपटला की तो खेळण्यायोग्य होत असे. अशा बॉलचे ठसे आजही चाळीच्या व्हरांड्याच्या अनेक भिंती अभिमानाने आपल्या अंगाखांद्यावर मिरवत आहेत. या पटांगणात खेळणारी पोरं या घाणीमुळे कधी आजारी पडल्याचं ऐकिवात नाही. पोरांच्या पालकांनाही पोरांची काळजी वाटत नव्हती. जोपर्यंत पोर कोणाची तरी कागाळी घेऊन येत नसे, तोपर्यंत पालकांनी पोरांना या पटांगणात खेळण्याची बंदी केली नव्हती. या घाणीतून शिल्लक राहिलेल्या पटांगणावर अनेक पोट्ट्यांना बागडताना बघून या पटांगणांनाही नक्कीच कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असणार. पण सध्या चाळीच्या या पटांगणांना पोरांची कमी जाणवू लागली आहे. मोबाईलच्या व्हर्च्युअल जगात वावरणारी ही मुलं बघून चाळही शोक करत असणार. चाळीतली घाण आता स्वच्छ झालीये. लोकांनी वटणातून खाली कचरा टाकायचं बंद केलंय. साध्या पोतेऱ्याला पुसून स्वच्छ होणारे हात आता मातीलाही लागेनासे झाले आहेत. चिमण्या जीवांच्या किलबिलाटाने कृतकृत्य होणारं पटांगण आता डोळे लावून बसले, या चिमण्या जीवांच्या पायाची वाट बघत. धन्यवाद.